तर जयस्तुते फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी आहेत आपल्यासमोर कचरा या ठिकाणी गोळा करत आहे। आपल्या कॅमेरासमोर आपण कैद करूयात। विशेष करून या ठिकाणी झाडून देखील मारण्यात येत आहे। अक्षता सोहळा पार पडल्यानंतर जे भाविक आहेत जेणेकरून त्यांचे जे खाद्यपदार्थ असू द्या, पिण्याचे पाण्याचे बाटली असू द्या, या ठिकाणी फेकण्यात आलेले आहे। तसंच देखील भाविक जातात, कारण हे जे जयस्तुते फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्याच्या वतीने कचरा हा साफ करत आहे। एक मोठं कॅरी बॅग या ठिकाणी पाहू शकता। ह्या पोत्यामध्ये सर्व कचरा या ठिकाणी गोळा करतात आणि विल्हेवाट लावतात। ओके, आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, आपण त्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, काय सांगाल कचरा करत असताना काय आपल्याला म्हणजे कसं वाटतं? कारण की जेणेकरून चांगलं वाटतं। ओके, किती वर्षापासून तुम्ही करता? आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून हे काम करतो। ओके, किती आहात तुमची टीम वर्क? तरी टीम वर्क किती आहे तुमची? 70-80। ओके, तर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या मार्फत हा जो पाहू शकता तुम्ही कचऱ्याचा ढीग विशेष करून जेणेकरून पोत्यामध्ये घालून हा कचऱ्याचा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न जयस्तुते फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे। हा पूर्ण विद्यार्थ्यांच्या टीम वतीने हा पूर्ण ह्या ठिकाणी कार्य संपन्न होत आहे। ओके, चालू करा तुमचं। ओके सर, धन्यवाद। नमस्कार, सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्रतिनिधी देवकीनाथ स्वामी। आपण आलेलो आहोत या ठिकाणी समती कट्टा। आत्ताच या ठिकाणी अक्षता सोहळा पार पडलेला आहे आणि विशेष करून जयस्तुते फाउंडेशनच्या वतीने हा ठिकाणी जो भाविक जे बसतात ते जेणेकरून बाटली असू द्या, पाण्याची बाटली असू द्या, विनाकारण जो कचरा आहे तो या कचऱ्याचा हा साम्राज्य झाला असताना जयस्तुते फाउंडेशनच्या वतीने हा पूर्ण कचरा या ठिकाणी आहे तो क्लीन करण्यात येत आहे। साफसफाई या ठिकाणी विद्यार्थीच्या वतीने करण्यात येत आहे। आपल्यासोबत फाउंडेशनचे सर आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सर नमस्कार, काय सांगाल आजचं महत्त्व तुम्ही काय? नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम सोलापूरकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। यंदाचं हे आमचं स्वच्छता अभियान 8वं वर्ष आहे। गेल्या 7 वर्षापासून आम्ही हे सिद्धेश्वरांच्या चरणी सेवा अर्पण करण्याचा प्रयत्न करतोय। मी गेल्या 2 वर्षापूर्वी अमृतसरला गेलो होतो। त्या ठिकाणी सुवर्ण मंदिर एवढं स्वच्छता होतं की आम्हाला सुद्धा वाटलं की आपलं मंदिर जे 12व्या शतकातलं आहे ते जगामध्ये जावं। तर त्यासाठी आम्हाला छोटीशी आमची सेवा या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। बरोबर आहे। विशेष करून एक स्वच्छता मोहीमच म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत आणि आपण विद्यार्थिनी पण आहेत। आपण त्यांचे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। बोलणार आहात ना? बोला, काय बोला, स्वच्छता कसं वाटतं? बोल, स्वच्छता 2 वर्ष झालं ना तू करते, बोल तुला काय वाटतं? सेवा देण्याचा प्रयत्न करतोय। हा, कोणी बोला, कोण बोलणार आहे आतलं? हे मुलांमध्ये